नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण संगीत सोहळ्यामध्ये सायलीची एंट्री होणार आहे आणि अर्जुनसाठी हा सुखद धक्का असणार आहे. कारण अर्जुनला स्वप्नातही असं वाटलं नव्हतं. अर्जुनला कसलाच सायलीशी कॉन्टॅक्ट होत नाहीये आणि अचानक सायलीचं दर्शन जेव्हा घडतं तेव्हा अर्जुन मात्र जाम खुश होतो. हे सगळं कशा पद्धतीनं घडणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे प्रियाने मात्र सगळी तयारी केलेली असते. हळद, संगीत आणि त्याचबरोबर लग्न हे कार्यालयात होणार असतं. तर मेहंदी आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या सुभेदारांच्या घरी होणार असतात. कारण हा जो लग्न सोहळा आहे तो महासंगम लग्न सोहळा असणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम आणि अर्जुनचं लग्न म्हणजे तिथून पार्थ आणि नंदिनी यांचं लग्न सोहळा आणि इकडे अर्जुन आणि तन्वी यांचं लग्न हे एकत्र होणार असतं. आणि पूर्ण अशी तयारी सुरू झालेली आहे. तिकडे ती मंडळीही आलेली आहेत. खूप छान असा सोहळा असतो. आणि इकडे आता मेहंदीचं फंक्शन हे सुभेदारांच्या घरी होणार असतं. परंतु त्याआधी प्रियाने खूप मोठं कांड केलेलं आहे. प्रियाने सगळ्यांना सांगितलेलं आहे की हा जो चैतन्य आहे तो मला नको आहे. काही झालं तरी मला चैतन्य या लग्नामध्ये नको आहे. आणि मग ती सांगत असते की चैतन्य सायलीचाही खूप जवळचा आहे. त्यामुळं अर्जुनचा जरी तो मित्र असला, या घरचा जरी तो मुलगा असला, तरीही मला असं वाटतंय की आपण चैतन्याला या लग्नापासून दूर ठेवलं पाहिजे. कारण काही झालं तरी चैतन्य हा सायली आणि अर्जुनची भेट घडवू शकेल. अर्जुन सायलीला विसरण्याचा प्रयत्न करतोय पण चैतन्य मात्र त्याला विसरू देत नाही. त्यामुळं काही झालं तरीही एक गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे आपण चैतन्याला अर्जुनपासून लांब ठेवायचं. आणि मग आता स्वतः प्रिया सांगते सुभेदारांच्या घरातलं कोणी काहीच बोलत नाही. सगळेजण तयार होतात की जाऊ दे, कारण अर्जुन आणि तन्वीचं लग्न होणं गरजेचं आहे. या लग्नामध्ये जर अडथळा आला तर प्रॉब्लेम येऊ शकेल. त्यामुळं सगळेजण शांत असतात. पण इकडे सायली मात्र एका सेकंदात चैतन्याचा जो हा उदासीपणा आहे, चैतन्याला वाईट वाटलेलं असतं, ते एका सेकंदात दूर करते. ती म्हणते की अहो चैतन्य भाऊजी, अहो वधू पक्षाला तुमची गरज आहे, त्यामुळे तुम्ही वधू पक्षामध्ये या. आणि मग तिने पुढची तयारी केलेली असते. तिची जीवाभावाची माणसं म्हणजे अद्वैत आणि कलाला बोलवलेलं असतं. आणि कला ही सायलीकडे आलेली असते. तर अद्वैत हा अर्जुनकडे गेलेला असतो. आणि अर्जुनकडे जाऊन अद्वैतने तिथे सायलीचा निरोप दिलेला असतो की तू टेन्शन घेऊ नको, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील असं सांगितलेलं आहे. आणि तुझा मोबाईल एकदा चेक कर, कारण तुझ्या मोबाईलवरती सायली त्याचबरोबर चैतन्य, कुसुमताई सगळेजण खूप वेळा फोन लावत आहेत पण तुझा फोन लागत नाहीये. त्यामुळं तुझ्या फोनला काही प्रॉब्लेम आहे का ते बघ असं अर्जुनला सांगितलं जातं. मग अर्जुन तो फोन चेक करतो. कारण सायलीच्या लक्षात आलेलं असतं की नक्कीच प्रियाने माती खाल्लेली असणार आहे. कारण अर्जुन खूप वाईट वाटत असतं. त्याला असं वाटत असतं की इकडे काय गोंधळ झालेला आहे. मी चैतन्याला सायलीला ओढणी द्यायला सांगितलं होतं, त्यानंतर सायलींची काय रिॲक्शन आहे हेही मला कळलेलं नाही. ती ओढणी कुठं आहे त्याबद्दलही काहीच माहिती नाही आहे. आणि चैतन्य माझ्याकडे आलेला नाही. पण या सगळ्या प्रश्नांची उत्तर अद्वैतनं दिलेली असतात. आणि प्रियाच्या मेहंदी सोहळ्याचा तिथे पचका केलेला असतो. कारण प्रियाच्या मेहंदी सोहळ्यासाठी अद्वैतने स्पेशल असे कोण आणलेले असतात. आणि ते कोण असे असतात त्याच्यामध्ये त्याने अक्षरशः शेण भरलेलं असतं. आणि प्रियाच्या हातावरती शेणाची मेहंदी काढली जाणार असते. इकडे अर्जुन मात्र आता सायलीच्या आठवणीत असतो. त्याला वाईट वाटत असतं की मी सायलीला दिलेलं वचन पूर्ण करू शकत नाही. सायलीने मला नुकतीच प्रेमाची कबुली दिली होती. आम्ही दोघांनी सुखी संसाराची स्वप्न पाहिलेली होती. आणि त्यानंतर अर्जुन आणि सायलीची भेटच घडत नसते. पण सायलीच्या लक्षात आलेलं असतं की हे सगळं कांड करणारी दुसरी तिसरी कोणी नसून प्रिया आहे. आणि या प्रियाचा आता आपल्याला चांगलाच पोपट करायचा आहे हे सायलीनं ठरवलेलं असतं. प्रिया अर्जुनकडे आलेली असते. अर्जुनला म्हणत असते की मेहंदी सोहळा आहे आणि या मेहंदी सोहळ्यामध्ये आता तुला सामील व्हायचं आहे. तुझ्या हातावरती माझ्या नावाची मेहंदी असणार आहे आणि माझ्या हातावरती तुझ्या नावाची मेहंदी असणार आहे. तर आपल्याला कळेल कोणाची मेहंदी जास्त रंगते. त्यावरून कळेल की तुझं माझ्यावरती किती प्रेम आहे आणि माझं तुझ्यावरती किती प्रेम आहे. इकडे अर्जुनने मात्र खूप मोठं कांड केलेलं असतं. त्याने हाताला बँडेज बांधून टाकलेलं असतं की मला नको आहे, प्रियाची मेहंदी नको आहे आणि प्रियाने घातलेली अंगठीही नको आहे. असा सगळा प्लॅन त्याने केलेला असतो. इकडे सायलीचा प्लॅन मात्र जबरदस्त सुरू असतो. कारण तिने सुभेदारांच्या घरामध्ये एंट्री करण्यासाठी एक प्लॅनिंग केलेलं असतं. आणि त्यासाठी तिने विमलताईची मदत घेतलेली असते. कारण आता चैतन्य तिला सर्व गोष्टी सांगत होता पण आता चैतन्यकडून तिला गोष्टी कळत नसतात. म्हणून तिने विमलताईला कॉन्टॅक्ट केलेला असतो आणि सांगितलेलं असतं की विमलताई, काळजी करायची
काही गरज नाही आहे, त्या घरची सून तुमच्या अर्जुन दादांची बायको म्हणून मी त्या घरात येणार आहे, त्यामुळं तुम्ही मला मदत करायची आहे, असं सायलीनं विमलला फोन करून सांगितलेलं असतं. आणि विमल मात्र खुश झालेली असते आणि अर्जुनला ती मदत करत असते आणि इकडे सायलीला सगळे अपडेट देत असते. आता विमलचा सायलीला फोन आलेला असतो की संगीत सोहळा आहे, सुभेदारांचा जो घर आहे त्याच्या शेजारीच एक मोठं लॉन आहे आणि त्या कार्यालयामध्ये तिथे संगीत सोहळा, हळद आणि लग्न होणार आहे हे सायलीला कळलेलं असतं. आणि ऐन संगीत सोहळ्याच्या दिवशी सायलीने धमाकेदार अशी एंट्री केलेली असते. कॅटरिंगच्या ज्या बायका असतात त्यांच्यासोबत त्यांचा युनिफॉर्म घालून त्या साडीमध्ये सायली आणि कुसुमताई या सुभेदारांच्या लग्नामध्ये घुसलेले असतात आणि त्यांना मदत केलेली असते ती चैतन्य, विमल या दोघांनी. आणि त्याचबरोबर प्रतिमा पण आता त्यांच्या मदतीला आलेली असते. आणि या संगीत सोहळ्यामध्ये अर्जुनला असं वाटत असतं की माझ्याबरोबर प्रिया आहे आणि मला प्रियासोबत अजिबात इंटरेस्ट नाही आहे. अर्जुनचं तोंड अगदी असं विचित्र झालेलं असतं, त्याला अजिबात इंटरेस्ट नसतो हे लग्न आणि ही संगीत सोहळा आणि हे सगळे जे कार्यक्रम आहेत ते करण्यामध्ये त्याला अजिबात इंटरेस्ट नसतो. या संगीत सोहळ्यासाठी जयदीप आणि गौरीही खास आलेले असतात आणि त्याचबरोबर त्यांचाही खूप छान असा डान्स परफॉर्मन्स होणार असतो. त्याचबरोबर लग्नानंतर होईलच टीम जी आहे, लग्नानंतर होईलच प्रेमची जी टीम आहे त्यांचेही डान्स परफॉर्मन्स होणार असतात. आणि आता इथे अर्जुनचा डान्स सुरू झालेला असतो. अर्जुनसोबत कोण आहे हे माहिती नसतं. अर्जुन मात्र तो डान्स करण्यासाठी अजिबात उत्सुक नसतो. आणि जी असते मुलगी ती खूप छान डान्स करत असते, कारण ती प्रिया आहे का सायली आहे हा खूप मोठा प्रश्न असतो. कारण तिने तोंडावरती दुपट्टा घेतलेला असतो, हातावरती छान अशी मेहंदी रंगलेली असते. अर्जुन मात्र तिच्याबरोबर डान्स करताना तो 4 हात लांब हात राहत असतो, कारण त्याला माहिती आहे की त्याची सायली, त्याच्या सायलीशिवाय तो दुसरं कोणाबरोबरच तिथे इमॅजिन करू शकत नाही, कारण त्याच्यासाठी त्याची सायली महत्त्वाची आहे एवढंच त्याच्या डोक्यात असतं. आणि मग अर्जुन हा सायलीला शोधत असतो. आणि त्याच वेळी जेव्हा अर्जुन डान्स करत असतो आणि त्याला सायलीचा हात जो आहे तो टच होतो आणि त्या स्पर्शाने अर्जुनला कळून येतं की नक्कीच काहीतरी वेगळं आहे. आणि अर्जुनला सायलीच्या स्पर्शाची जाणीव होते आणि अर्जुनला कळतं की नाही, ही प्रिया नाहीये, ही सायली आहे हे अर्जुनच्या लक्षात येतं. आणि अर्जुन मग सायलीकडे पाहू लागतो. आणि त्याच वेळेस सायली मात्र डान्स करत असते, खूप सुंदर अशी तयार होऊन आलेली असते. आणि अर्जुन मग सायलीच्या डोक्यावर घेतलेली जी ओढणी आहे ती बाजूला करतो. आणि मग अर्जुनला कळतं की त्याच्याबरोबर जी डान्स करायला आहे ती सायली आहे, त्याची सायली आहे ही गोष्ट अर्जुनच्या लक्षात आलेली असते. आणि मग अर्जुनची गाडी सुसाट सुटते अगदी बुलेट ट्रेन सारखी, कारण आपल्या लाडक्या सायली बरोबर त्याला डान्स करायला मिळत असतो, आपल्या लाडक्या बायको बरोबर त्याला डान्स करायला मिळत असतो. आणि आता ह्यामुळं सायली तिथे अचानक आल्यामुळं अर्जुनचा जो संगीत सोहळा असतो तो मात्र दणक्यात झालेला असतो. तर इकडे प्रिया मात्र या संगीत सोहळ्यातून गायब झालेली असते. प्रिया संगीत सोहळ्याला येऊ शकलेली नसते, कारण कुसुमताईने आणि विमलने मिळून एक जबरदस्त प्लॅन केलेला असतो. त्यांनी प्रियाला गुंगीचं औषध टाकलेलं दूध प्यायला दिलेलं असतं आणि त्यामुळं प्रिया तिकडे झोपलेली असते. त्या गुंगीच्या औषधामुळे तिला गुंगी आलेली असते आणि ती निवांत झोपून राहिलेली असते. तिला माहितीही नसतं की या संगीत सोहळ्यामध्ये काय होणार आहे. इकडे सायली आणि अर्जुन दोघंही खूप रोमॅन्टिक झालेले असतात. सायलीचं हे नवीन रूप अर्जुनला पाहायला मिळत असतं. सायली मात्र जाम खुश असते. सायली अगदी भन्नाट अशी डान्स करत असते, खुश झालेली असते. आणि त्याहीपेक्षा जास्त खुश असतो तो म्हणजे अर्जुन असतो, कारण त्याला या लग्नामध्ये जरासुद्धा इंटरेस्ट नव्हता, पण सायलीने अचानक एंट्री घेतल्यामुळं अर्जुनला आनंद झालेला असतो. आणि अर्जुन या लग्नामुळे आता इंटरेस्ट घेऊ लागलेला असतो, कारण सायलीला अर्जुनला हीच गोष्ट सांगायची होती की अर्जुन सर टेन्शन घेऊ नका. हा सगळा प्लॅन सायलीला अर्जुनला सांगायचा असतो, पण तो काही तिला सांगता आलेला नसतो. आणि अचानक आता सायलीनं अशी एंट्री घेऊन संगीत सोहळ्यामध्ये अर्जुनला एक सुखद धक्का दिलेला असतो आणि अर्जुनला तिने खुश केलेलं असतं. अर्जुन मात्र जाम खुश झालेला असतो. त्याला खूप भारी वाटत असतं, कारण सायलीसोबत तो डान्स करत असतो. सायली पण अगदी झिंगाट होऊन नाचत असते, कारण तिलाही लग्नाचे सगळे विधी, सगळे जे फंक्शन आहेत ते एन्जॉय करायचे असतात. तिने ठरवलेलं असतं की सगळे फंक्शन एन्जॉय करायचे आहेत. इकडे सुभेदारांच्या घरी मेहंदी आहे की इकडे सायलीनं मेहंदी काढलेली असते. आता सुभेदारांच्या घरी संगीत
सोहळा आहे. तर त्या संगीत सोहळ्याला सायली पोचलेली असते आणि सायलीने खूप छान असा डान्स केलेला असतो आणि अर्जुनही डान्स करत असतो. आणि जेव्हा सगळ्यांच्या लक्षात येतं, प्रिया तिथे येते आणि तिच्या लक्षात येतं आणि सगळे सुभेदार पाहू लागतात, तर अर्जुन बरोबर स्टेजवरती सायली डान्स करत असते. सगळी लोक जमलेली असतात, कारण ठरलं तर मगची टीम आणि लग्नानंतर होईलच प्रेमची टीम दोन्हीकडचे डान्स सुरू असतात आणि त्यामुळं सुरुवातीला कोणाच्याच लक्षात आलेलं नसतं. पण जेव्हा प्रिया शुद्धीवर येते, तिच्या लक्षात येतं की अरे बापरे, आपला तर आज संगीत सोहळा होता आणि हे सगळं काय झालेलं आहे. इथे प्रियाची मात्र वाट लागलेली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.